केंद्र सरकार लोकसभेमध्ये आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न आहेत। तर नव्या विधेयकानुसार दोषींना आता 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे। शिवाय विधेयकावर 8 ते 10 तास चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। सरकारकडून युवा खासदार चर्चेत सहभागी होणार आहेत। दरम्यान आज संसदेमध्ये परीक्षा विधेयकात नेमकं काय असणार आहे आपण सविस्तर पाहूयात। 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्याची यामध्ये तरतूद आहे। शिवाय 50 लाखांपर्यंतच्या दंडाचीही विधेयकामध्ये तरतूद आहे। यासह संघटित गुन्ह्यांसाठी 7 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींपर्यंतचाही दंडाचा हा प्रस्ताव आहे। दरम्यान या चर्चेमध्ये कोण सहभागी होणार आहेत पाहूयात सविस्तर। यामध्ये भाजपच्या बासुरी स्वराज, भाजपचे तेजस्वी सूर्या, एनसीपीआयच्या सायोनी घोष या चर्चेमध्ये सहभागी होतील। युवा खासदार या चर्चेमध्ये एकूण सहभागी होत असल्याचं दिसतंय। यासह एनसीपीआयच्या मिताली बाग, टीडीपीचे लाभू श्रीकृष्ण देवरायलू, जेडीयूचे ललन सिंग या चर्चेमध्ये सहभागी होतील। यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। यासोबतच अपना दलाच्या अनुप्रिया पटेल आणि एलजेपीआरचे अरुण